नमस्कार बालमित्रांनो, आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर मी तुम्हाला संपूर्ण हिसाबनीती सौ आशा जोशी लिखित या पुस्तकातून काही गोष्टी वाचून दाखवत आहे. तर तुम्ही पण ऐकण्याचा आनंद घ्या आणि तुम्हीही गोष्टी वाचा. संपूर्ण हिसाबनीती. तर या गोष्टीचं नाव आहे आत शिरणारी पावले. एक सिंह म्हातारपणामुळे अगदी दुबळा झाला होता. त्यामुळे त्याला लढाई करता येत नव्हती आणि शिकारही करता येत नव्हती. तेव्हा त्याने युक्ती लढवूनच पोटाची सोय करण्याचे ठरविले. तो आजारीपणाचे सोंग घेऊन गुहेत पडून राहिला. जेव्हा एकदा पशु त्याच्या समाचाराला येई तेव्हा त्यांच्यावर झडप घालून तो त्याला खाऊन टाकी. आणि अशा प्रकारे बऱ्याच पशूंचा फडशा पाडल्यावर एका कोल्ह्याने त्याची शक्कल ओळखली. गुहेपासून बऱ्याच दूर अंतरावर उभे राहून तो म्हणाला, "कशी आहे महाराजांची तब्येत? अजून ठीक नाही काय?" सिंह आतून म्हणाला, "पण तू आत का येत नाहीयेस?" "आलो असतो हो," कोल्हा म्हणाला, "पण इथे फक्त शिरणाऱ्या पावलांचे खुणा दिसतायत, बाहेर पडणारी पावले दिसतच नाहीयेत." शहाणा मनुष्य योग्य वेळीच संकटाची चाहूल ओळखून सावधगिरीने वागतो. तर अशी ही छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचे वाचन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करा आणि आपली भाषा समृद्ध करा. धन्यवाद.